हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. चला आज आम्ही चाललोय मुंबईला फिरायला. चला आता काय काय फिरायचं बघू. मुलगा सोहम आमचं काय काय दाखवतो फिरायला. होय सोन्या, होय सोन्या, काय फिरायला जायचं? ताज हॉटेल बघायला जायचं. ताज हॉटेल बघायला जायचंय म्हणतोय. चला मिस्टर काही येत नाहीत, मिस्टर घरीच थांबणार आहेत, गाडीकडे जाणार आहेत. बहीण आणि बहिणीची मुलं आणि सगळी जाणार आहे. असं रेडी झालोय बघा आता मस्तपैकी. हा ड्रेस घातलाय मी, ऑनलाईन मागवलेला मिस्टरांनी. कसा वाटतोय सांगा कमेंटमध्ये. ड्रेस छान वाटतोय का मला? चला मग, चला तुम्ही पण आमच्या सोबत फिरायला मुंबईला. चला खाली गेलो, ह्याला जायचं म्हणून गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल बघायला जायचं म्हणून गेलो. आणि परत रस्त्यातच समजलं की आज मेगा ब्लॉक पडला आहे, त्यामुळं ट्रेन नाही आहे चालू. परत प्लॅन चेंज केला. परत म्हटलं चला, म्हटलं इथल्या इथं जवळ आपलं पिरवाडी बीचला जाऊया. पिरवाडी बीचला तिथं पण मस्त आहे, छान वाटतंय समुद्र वगैरे. जागा कुठे ना परत उरणमध्ये गेलो. उरणमध्ये मग म्हटलं काल मुलानं बहिणीला आणि मला एक साडी आणलेली ना, मला बड्डेच्या निमित्त बड्डे गिफ्ट द्यायचं म्हणून मम्मीला. त्यानं माझ्यासाठी एक साडी आणलेली आणि बहिणीसाठी एक साडी घेऊन आलता तो. म्हटलं साडी पण चेंज करून इथं साड्या मग बदलून चेंज करून घेतल्या. म्हटलं चला जरा उसाचा रस पिऊया. सगळ्या ऊन भरपूर पडलेलं ना, मग त्याच्यामुळं उसाचा रस पिऊया म्हटलं. आणि तिथंच उरणमध्ये माझी चुलत बहीण राहते, आत्तीच्याच घरी दिली आमच्या. मग तिच्या घरी पण गेलो. म्हटलं थोडा वेळ जाऊन बसावं. म्हटलं लयच ऊन आहे, एवढ्या उन्हात कुठं जायचं बीचवर म्हणून. पोरं वगैरे होती ना बारकी भावाची, आणि त्यांना घेऊन कुठं जायचं बीचवर म्हणून थोडा वेळ तिथं जाऊन तिनं पण बोलवलेलं. मग तिथं गेलो, थोडा वेळ बसलो तिथं जाऊन. आणि म्हटलं मग परत जाऊया, म्हटलं थोडा 5 वाजता ऊन खाली झाल्यानंतर जाऊया म्हटलं. मग गेलं चहा सरबत करायला म्हटलं ऊन लय. मग सरबत केला तिनं, सरबत पिलो. आणि मग तिथून मग परत 5 वाजता गेलो बीचवर. मग इथं किती छान वाटतंय, मस्त असं वातावरण. समुद्र काल संडे होता ना, सुट्टी होती काल, त्याच्यामुळं माणसं पब्लिक भरपूर आहेत, भरपूर पब्लिक असते तिथं. मस्त वाटतं एकदम. आम्ही इथं जवळच असून आम्ही नाही कधी जात, म्हणजे कधी ह्यांना पण सुट्टी नसते ना, ह्यांनी बाहेरच्या गाडीवर जातात, त्याच्यामुळं जायला नाही भेटत कधी तरच गेलं तर गेलं, नाही तर नाही जास्त जायला भेटत नाही. चला म्हटलं जाऊया, आज आलेत सगळेजण. तुमच्या निमित्तानं होतं जायला फिरायला पण तेवढंच. मस्त असं पोरांना परत वडापाव वगैरे पाण्यात ओरलं ऊन आलं. लाटा कसलं जोरात म्हटलं चांगलं यांना भिजू दे म्हटलं याच्या खाऱ्या पाण्यात. म्हटलं ओरांडला यांना मस्त वाटत होतं. कसं कधी लई दिवसात पहिल्यांदा, बहीण तर पहिल्यांदाच आलेली, भावाची मुलं आलती एकदा दोनदा, पण बहिणीचा मुलगा पहिल्यांदाच आलेला इकडं. त्याच्यामुळे म्हटलं भिजू दे म्हटलं यांना चांगलं. म्हटलं खाऱ्या पाण्यात. म्हटलं मी काय खाली गेली नाही बाबांना. म्हटलं नको मी नाही येत म्हटलं, तुमचं तुम्ही भिजा म्हटलं, काय भिजायचं आहे. आम्ही इथंच उभा राहिलो. मग थोडा वेळ बसलो आणि बघा सूर्य मावळायला लागलेला. 6-6:30 वाजले होते. म्हटलं आता चला जाऊ घरी. गर्दी तर वाढायलाच लागलेली जास्तच, पण कमी काय होत नव्हती.
परत आम्ही थोडा वेळ बसलो, परत इकडं तिकडं मग आणि निघालो. मग तिथून म्हटलं चला म्हटलं दिवस मावळायला लागला, म्हटलं जाऊ घरी. बघा किती गर्दी, भरपूर गर्दी होती. परत रिटर्न आलो तिच्या बहिणीच्या घरी, चुलत बहिणीच्या घरी. तिनं जेवण वगैरे बनवून ठेवलेलं. हे बघा तिनं तिच्या ना तिथं ह्याची फुलं होती भरपूर, तिनं फुलं काढून ठेवलेली आबोलीची. ती कसं बोलायला लागली, ती म्हणत होती पसाराले, म्हटली नको व्हिडिओ काढू म्हणून. तिला म्हटलं असू ते, म्हटलं पसारा असला मग काय होते. ती म्हणायला नको काढू, पसारा आहे म्हटलेली. परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बघा. बहीण चाललेली, ती साडी काय आणलेली तुम्हाला नाही दाखवली, त्याचा नाही व्हिडिओ बनवला मी. बहीण चाललेली, मग दुसऱ्या दिवशी बहीण काल सोमवारी बहीण गेली गावाला. त्याच्यात अचानक आमच्या वडिलांना पण आजारी आहेत वडील आमचं. दवाखान्यात ॲडमिट केलं. बहीण म्हटली मी जाते. बघा ह्याला करमत नाही सगळे गेल्यावर ना. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.